श्रोते हो नमस्कार. आज आपण ऐकूया प्रतिभा परांजपे लिखित ते वळण. आज शाळेतून पिऊला घ्यायला जात असताना प्राजक्ताला वाटेत पूनम तिची मैत्रीण भेटली. पूनम समोरच्या मल्टीमध्ये राहते. पूनमला या सोसायटीत राहायला येऊन 4-6 महिनेच झाले होते. पण या अल्प कालावधीतच दोघींचे सूर जुळले होते आणि घट्ट मैत्री झाली होती. एक काम करशील प्राजक्ता? माझ्या निनादला घेऊन येशील? हो, पण निनाद कोणत्या सेक्शनला आहे? KG 2B मध्ये. पिऊ ओळखते त्याला. बरं, पण ते स्कूलवाले पाठवतील का? अगं मी गेले असते, पण आज कामवाली आली नाही आणि ह्याचे बाबाही इथे नाही. बरं, आणते. स्कूलमध्ये पिऊ वाटच पाहत होती. पिऊ, निनाद कोण गं? विचारताच धावत जाऊन त्याला घेऊन आली. प्राजक्ताने मॅडमशी पूनमचं फोनवर बोलणं करून दिलं. निनाद आणि पिऊ दोघे धावतच स्कूटरजवळ आले. निनादला पाहून प्राजक्ता चमकली. ह्याचे डोळे कुठेतरी पाहिल्यासारखे का वाटतायत? घरी पोहोचेपर्यंत प्राजक्ता हाच विचार करत होती. पण घरी गेल्यावर ती सर्व विसरली. मम्मा ऐक ना, पुढच्या आठवड्यात आमची पिकनिक आहे टेगोर गार्डनला. पियूने सांगितले आणि बरोबर काय काय द्यायचे याची लिस्ट दिली. मम्मा, आमच्या दोन्ही सेक्शनची पिकनिक आहे. मला 4 सँडविच दे, मी आणि निनाद शेअर करू. पिकनिकहून आल्यावर पियूची मनीषजवळ बडबड चालू होती. बाबा, आम्हाला शाळेत निनादचे पप्पा घ्यायला आले होते. त्याच्या बाबांचे नाव प्रशांत आहे. किचन आवरता आवरता प्रशांत नाव कानावर पडताच प्राजक्ता चमकली. तिला निनादचे डोळे आठवले. प्रशांत. मनाचा डोह ढवळून निघाला. जुन्या आठवणी वर येऊन तिच्यासमोर फेर धरून नाचू लागल्या. कॉलेज कन्या प्राजक्ता बराच वेळ झाला प्रशांतची वाट पाहत तलावाकाठी बसली होती. आज ती जरा लवकर आली होती. सूर्य पश्चिमेकडे नुकताच झुकला होता. पक्षी थव्याथव्याने घरट्याकडे परतत होते. बराच वेळ ती बसून होती. प्रशांत आजही आला नव्हता. गेले 3-4 दिवस झाले ती तलावाकाठी त्याची वाट पाहत होती. हे त्यांचे भेटण्याचे स्थान होते. बसल्या बसल्या तिने पाण्यात एक खडा टाकला तशी पाण्यात एकामागून एक वलय येऊ लागली. त्याकडे पाहत प्राजक्ताला तिची आणि प्रशांतची पहिली भेट आठवली. कॉलेजच्या पहिल्या वर्षाला प्राजक्ता होती. त्या दिवशी प्राजक्ताला घरून निघायला उशीर झाला होता. वाटेत तिच्या सायकलची चेन निघाली. खाली बसून ती चेनला फ्री व्हीलमध्ये अडकवायचा प्रयत्न करत होती, पण ते काही जमत नव्हते. त्यात ओढणी पण व्हीलमध्ये अडकली होती. मी काही मदत करू का? आवाजाच्या दिशेने तिने पाहिले. मोटरसायकलवर एक तरुण उभा होता. स्मार्ट, सावळा, कुरळ्या केसांचा. नको, मी करते म्हणत प्राजक्ता परत सायकलचे पेडल उलटे फिरवू लागली. तेवढ्यात सायकल स्टँडवरून घसरली व तिच्या अंगावर पडली. तिच्यावर पडलेली सायकल त्या तरुणाने उभी करून तिची ओढणी अलगद सोडवली व चेन लावून प्राजक्ताला हात देऊन उभं केलं. झाल्या प्रकाराने प्राजक्ता खूपच भांबावून गेली. तिला साधं थँक्स म्हणायचंही सुचलं नाही. तेवढ्यात तो तरुण गाडी घेऊन निघूनही गेला. घरी पोचल्यावर कपडे बदलून घडी करताना तिच्या लक्षात आले, ओढणीला तेलकट डाग लागले आहेत. आई विचारेल, नवीन ड्रेस पहिल्यांदा घातला आणि हे काय झाले? तिने पटकन घडी घालून अलमारीत लपवून ठेवले. 2-4 दिवसांनी कॉलेजला मैत्रीण सोनालीसोबत कॉरिडॉरमध्ये बोलत असताना तो दिसला. बोलू की नको प्राजक्ताच्या मनात चलबिचल होत होती. शेवटी हिंमत करून तिने पुढे जाऊन त्याला थँक्स, त्या दिवशी मदतीसाठी म्हटले. अरे वा, बरीच मजल मारली, सोनालीने तिला चिमटा काढत म्हटले. अगं मी ओळखतही नाही, नावही ठाऊक नाही. प्रशांत आहे तो, फायनल इयरचा. बऱ्याच मुलींचा डोळा आहे त्याच्यावर. बडे बाप का बेटा, पण चांगला आहे. पुढे पुढे तिची व प्रशांतची कॉलेजमध्ये भेट होत गेली. लवकरच तिला जाणवलं की प्रशांत प्राजक्ताच्या घाऱ्या डोळ्यात बंदिस्त आहे, तर प्राजक्ता त्याच्या कुरळ्या केसांच्या झुपक्यांमध्ये आपले मन हरवून बसली आहे. दोघं आता नियमित भेटत असत. एक दिवसही भेट नाही झाली तरी दोघांना करमत नसे. 1 वर्ष असंच निघून गेले. प्रशांतचे फायनल झाले. त्याच्या पुढच्या शिक्षणाकरता बाहेर जावे लागणार होते. जायच्या आधी घरी बोलून ठेवतो म्हणाला होता. आज 4 दिवस झाले, पण भेटायला आला नाही. तिला न भेटताच निघून गेला की अजून काही कारण?
त्याचा फोनही ऑफ होता. प्राजक्ताने मेसेजही केला पण काहीच रिप्लाय नाही. वाट पाहून प्राजक्ता जड पावलाने घराच्या वाटेकडे निघाली. एक छोटा मुलगा समोरून येताना दिसला. तू प्राजक्ता ताई ना? हो. ही चिठ्ठी दिली प्रशांत दादांनी म्हणत निघून गेला. प्राजक्ता घरी पोचली तेव्हा आई दारातच उभी होती. कुठे होती प्राजू इतका वेळ आणि चेहरा का असा उतरलाय? काही झाले का? डोळ्यातलं पाणी लपवत काही नाही म्हणत प्राजक्ता आपल्या खोलीत गेली. दार लावून धडधडत्या हृदयाने तिने चिठ्ठी उघडून पाहिले. सॉरी, मला विसर, माझ्यासाठी थांबू नको. बस एवढाच मजकूर होता. खाली प्रशांत अशी सही. तिने परत फोन लावून पाहिला पण फोन ऑफ होता. प्राजक्ताचे डोळे परत परत त्या मजकुरावरनं फिरत होते आणि त्यातला आशय समजूनही कळत नव्हता. काहीही कारण न देता सहजपणे तोडून टाकलं प्रशांतने. अचानक मोठा घाव घातला आणि प्राजक्ता मुळासकट कोलमडली. ती हमसून हमसून रडू लागली. प्राजू, दार उघड, जेवायला येतेस ना? म्हणत आई दार वाजवू लागली. प्राजक्ताने डोळे पुसून दार उघडले. आईने काहीही न विचारता पान वाढले. रात्री आईने प्राजक्ताला जवळ घेताच तिच्या मनाचा बाण फुटला. डोळे वाहू लागले. हे बघ प्राजू, हे सर्व विसर आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. मला अंदाज आला आहे काय झालं असावे. आई, त्यांनी काहीही कारण न सांगता असेल काहीतरी न सांगण्यासारखं. हो, पण मला विश्वासात न घेता असा कसा जाऊ शकतो? हे बघ, ती मोठी लोकं आहेत. आपण तशीही त्यांची बरोबरी नाही करू शकत. आता सर्व लक्ष अभ्यासाकडे लाव. आईने प्राजक्ताची समजूत काढायचा प्रयत्न केला. एक दिवस प्राजक्ता कॉलेजला जाण्यासाठी तयार होत होती. तेवढ्यात आई तिथे आली. अगं प्राजू, तो गुलाबी सलवार कुर्ता कुठे आहे? कधीच घालताना दिसत नाही. आहे गं, घालीन कधीतरी म्हणत तिनं विषय टाळला. रात्री झोपायच्या आधी तिने अलमारीतून गुलाबी सलवार सूट बाहेर काढला. त्याच्यात ओढणी होती. तिच्यावर पडलेले सायकलच्या ग्रीसचे डाग तिला प्रशांतच्या पहिल्या भेटीची आठवण करून देत होते. तिने त्या ओढणीवरून हात फिरवला आणि जुन्या कपड्यांच्या गाठोड्यात ठेवून दिली. प्रशांतला आता विसरायचे आहे हे मनाला समजावलं. हळूहळू प्राजक्ता सावरली. ग्रॅज्युएट होताच बाबांनी तिच्यासाठी स्थळ पाहायला सुरुवात केली. मनीषचे पहिले स्थळ होते आणि तिकडून पसंती आली. बंगलोरसारख्या मोठ्या शहरात मनीषची नोकरी होती. एकुलता एक मुलगा, एक बहीण, सासू सासरे गावी होते. सर्वांच्या मतानुसार खूपच उत्तम स्थळ होते. सावळ्या, स्मार्ट, उंच मनीषला गोरी घारी प्राजक्ता खूपच आवडली. लग्नाची तारीख अजून नक्की झाली नव्हती. प्राजक्ताच्या मनाची अवस्था समजून आईने प्राजक्ताला या काही दिवसात समजुतीचे धडे द्यायला सुरुवात केली. हे बघ प्राजक्ता, मागचं सर्व विसरून पुढे जा. मनीष हा आता तुझा नवरा होणार आहे. त्याला सर्वस्व अर्पण करायच्या आधी मनापासून त्याचा स्वीकार कर, तरच संसार सुखाचा होईल. आईचे बोलणे प्राजक्ताला समजत होते पण उमजत नव्हते. मनीष नेमका स्वभावाने कसा असेल? तिचे व त्याचे विचार जुळतील का? प्रशांतला विसरून त्याची जागा मनीषला ती देऊ शकेल का? अचानक तिकडून लग्नाची तारीख नक्की केली गेली. नंतर बरेच दिवस मुहूर्त नाही हे कारण सांगितले. मनीषला सुट्ट्या घेणे शक्य नव्हते, त्यामुळे लग्नानंतर लगेच कंपनी जॉईन करावी लागणार होती. बाहेर फिरायला जाण्याऐवजी सरळ बेंगलोरलाच जावे लागले. नवीन शहर, भाषा अनोळखी, प्राजक्ता बावरूनच गेली. तिला करमत नसे. मनीषला यायलाही खूप उशीर व्हायचा. दिवसभर घरात राहून तिला कंटाळा यायचा. मनीष घरी आला की दोघं मिळून बाहेर जात. मनीषचा स्वभाव मनमोकळा होता. तो नेहमी प्राजक्ताला खुश ठेवण्याचा प्रयत्न करी. एक दिवस मनीष म्हणाला, जरा एकटीनं बाहेर पडशील तर बाजार रस्ते कळतील. स्कूटर आहेच. पण मला स्कूटर चालवता येत नाही. काय? हो, कॉलेजमध्ये सायकलने जायचे. बाबा घेऊन देणार होते स्कूटर, पण बरं, मी शिकवतो. पण इतक्या गर्दीत मला जमेल का? एक दिवस मनीषने तिला स्कूटरवर पुढे बसवले व मागे बसून तिला समजावू लागला. हळूहळू का होईना प्राजक्ता शिकायला लागली. त्याचे ते कानाशी येऊन बोलणे, तो कमरेभोवतीचा हात, तो स्पर्श हळूहळू आवडायला लागला.
स्कूटीबरोबरच प्रेमाची गाडीही सुसाट धावायला लागली आणि प्राजक्ता मनिष्मय झाली. वर्षभरातच पिऊचा जन्म झाला. दिवस आपल्या गतीने पुढे जात होते. प्रशांत आता तिच्यासाठी एक सुखद आठवण म्हणून उरला होता. 10-12 दिवस झाले पूनम गावाला गेली होती. ती आज परत आली. प्राजक्ताने विचारले तेव्हा म्हणाली, सासरे वारले म्हणून जावे लागले. प्रशांत खूप डिस्टर्ब आहे. हो, बरोबर आहे, वडील होते ना त्याचे. तुला सांगू प्राजक्ता, सर्वांना वाटतं आमचं लव्ह मॅरेज आहे, पण ह्यांनी मला पाहिलेही नव्हते. हे तर शिक्षणासाठी अमेरिकेत होते. माझे बाबा आणि ह्यांचे बाबा लहानपणीचे मित्र. लग्न यांच्या वडिलांनी परस्पर ठरवून टाकलं, याला न विचारता. प्रशांतला अजून कोणीतरी आवडत होती. प्रेम होते तिच्यावर, पण नाईलाज झाला त्यांचा. आमचं लग्न यांच्या मनाविरुद्ध झाले आहे, पण तरीही माझ्याशी नीट वागले. एकदा मी त्यांना विश्वासात घेऊन विचारले तेव्हा ते बोलले, त्यांचे प्रेम होते एका मुलीवर. तिला वचनही दिले होते, पण त्यांच्या बाबांसमोर त्यांचे काही चालले नाही. तेव्हा कळले की तिचं लग्न झालं, मग आमचं लग्न झालं. कधी कधी म्हणतात मी तिला फसवले. अजून त्या गोष्टीवरून मनात गिल्ट धरून बसले आहेत. अशा वेळेस त्यांना खूप समजून घ्यावे लागते. माझ्यावरही खूप प्रेम करतात. खूप हळवा आहे ग माझा नवरा. तो म्हणतो तिची क्षमा मागायची होती. प्राजक्ताच्या सर्व लक्षात येत होते. मागे तिने पूनमच्या स्टेटसवर प्रशांतबरोबरचा फोटो पाहिल्यानंतर तिने प्रशांतला ओळखले. प्राजक्ता मागचे सर्व विसरून मनीषबरोबर सुखात आहे, पण तो अजून तिला विसरला नाही. प्रशांतला एकदा भेटावे का? पण त्यांच्या आणि आपल्या संसारात वादळ निर्माण होईल. पूनमला जर कळलं की प्रशांतची प्रेयसी मीच आहे, तर आमची मैत्री संपुष्टात येईल. फक्त एकदा प्रशांतशी बोलायला हवे, त्याचा गैरसमज दूर करायला हवा. प्राजक्ता एक दिवस पूनमकडे गेली. पूनम घरी नाही हे तिला ठाऊक होते. कोण आहे निनाद? बाबा, पिऊ आणि तिची मम्मा आहे. तू? प्राजक्ताला पाहून प्रशांतला धक्का बसली. तिला टाळण्यासाठी तो म्हणाला, पूनम घरी नाही आहे. ठाऊक आहे मला, म्हणूनच मुद्दाम आली आहे. बऱ्याच वेळ प्राजक्ता प्रशांतकडे पाहत होती. तो मात्र नजर चुकवून इकडे तिकडे करत राहिला. निनाद पिऊ खेळायला गेले. बसायला नाही सांगणार? बसा. काही बोलणार नाही प्रशांत? काय बोलू? कोणत्या हक्काने? मी तुला फसवले, पण माझा नाईलाज होता. का? माफीही मागणार नाही? कुठल्या तोंडाने माफी मागू? आणि तू करशील माफ? त्यासाठी आलो होतो मी तुला शेवटचं पाहायला, पण तुझं लग्न झालं असं कळलं, त्यामुळे तोही मार्ग खुंटला. मग आता मागून घे माफी. करशील माफ? कधीच केलं रे. लग्न झालं आणि मागचं सर्व विसरायचा प्रयत्न केला. लाजाहोमात तुझ्या आठवणीही अर्पण केल्या. मनीष खूप प्रेम करतो माझ्यावर आणि मी पण. तसं नसतं झालं तर मनीषला कधीतरी जाणवलं असतं. तेव्हा आता मनात गिल्ट धरू नको. पूनम खूप चांगली आहे, तिचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. आम्ही मैत्रिणी आहोत. तिने मला सर्व सांगितलं. तुझा नाईलाज होता. आता तू माझ्यासाठी पूनमचा नवरा आणि निनादचा बाबा आहे, आणि मी तुझ्यासाठी पूनमची मैत्रीण आणि मिसेस मनीष साने आहे. मनीषचा हात हातात घेऊन मी सप्तपदीची 7 पावले उचलली. त्याचबरोबर मी ते अवघड वळण केव्हाच पार केले. आता तुझा आणि माझा मार्ग वेगळा आहे. तेवढ्यात पूनम येताना दिसली. तिला पाहताच प्रशांतच्या चेहऱ्यावरचा ताण जाऊन एक स्मितरेषा चेहऱ्यावर उमटलेली दिसली. अरे, तू केव्हा आली? अहो, हिला काही चहा पाणी? अगं हो हो, सर्व विचारले, प्राजक्ता हसत म्हणाली. प्रशांतने पूनमच्या हातातल्या पिशव्या घेत आत ठेवत म्हणाला, पूनू, माझे कपडे? मला उद्या सकाळीच निघावे लागेल. जागेवरच आहे, प्रेस केलेले. तुला सांगते प्राजक्ता, सर्व हातात द्यावे लागते, प्रत्येक गोष्ट. मी म्हणते प्रशांत, अरे त्या दोघांच्या संवादात प्राजक्ताला जाणवले, प्रशांतनेही ते वळण केव्हाच पार केलेले. श्रोते हो, कथा आवडली असल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. धन्यवाद.